लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज। राजकीय पक्षांना प्रचारासाठी एकच महिना वेळ मिळणार। 18 एप्रिलला पहिला टप्पा, तर मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता। महाविकास आघाडीतील 42 जागांचं वाटप निश्चित। 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। तर 17 मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। वंचितबाबतही रणनीती ठरल्याची माहिती। सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार। न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचा धारावीमध्ये रोड शो। संध्याकाळी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर अभिवादन करणार। राहुल गांधी एकच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। अमेठीमधून राहुल गांधी निवडणूक लढवणार नसल्याची माहिती। प्रियंका गांधी यंदा रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची चर्चा। महायुतीत रामटेकच्या जागेवरून पेच कायम असतानाच खासदार कृपाल तुमानेंकडून प्रचार सुरू। तुमानेंकडून काटोल नरखेड परिसरात कार्यकर्ता मेळावा। रामटेक मतदारसंघावर भाजप आणि शिंदे गटाकडून दावा। नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा प्रचार सुरू। महाविकास आघाडीचा जागा वाटप झालेले नसताना त्याआधीच प्रचार, तर रामटेकवर काँग्रेसचाही दावा असल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले। अचानक तब्येत बिघडल्यानं पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल। गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून डॉक्टर देवराव होळी यांचं नाव चर्चेत। भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून लोकसभा निवडणूक लढण्याची देवराव होळी यांची इच्छा। अमरावतीमध्ये आज रवी राणांच्या युवा स्वाभिमानीचा कार्यकर्ता मेळावा। नवनीत राणांच्या राजकीय वाटचालीचा आजच्या मेळाव्यामध्येच निर्णय होणार। नवनीत राणा आजच कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। परभणीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचं मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन। ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तसंच पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित। महायुतीकडून परभणीमध्ये कार्यकर्ता मेळावा। लोकसभेचे प्रबळ दावेदार भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांची उपस्थिती। मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। परभणीच्या गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षात मेगा भरती। 46 गावचे सरपंच आणि उपसरपंच यांचा आमदार गुट्टेंच्या उपस्थितीत रासपमध्ये प्रवेश। रश्मी ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावर। संध्याकाळी 5 वाजता महिला मेळाव्याला उपस्थित राहणार। पुण्यातील भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय। त्यामुळे राज्यात जवळपास 528 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू। दादर पंढरपूर एक्सप्रेस आता सांगली मार्गे साताऱ्यापर्यंत धावणार। पुण्याहून सातारला जाणाऱ्या प्रवाशांना